कपिल दिलीपभाऊ काळे यांच्या वतीने आयोजित जीपीएल 2026 संपन्न. साईनाथ क्रिकेट क्लब ठरला महाविजेता. गाव माननीय श्री जयसिंग काका काळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून माजी आमदार बीडी अण्णा काळे फाउंडेशन व कपिल दिलीपभाऊ काळे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित घोडेगाव प्रीमियर लीग 2026 जीपीएल मोठ्या दिमाखात संपन्न झाली. या स्पर्धेत साईनाथ क्रिकेट क्लब घोडेगावने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांकाचा भव्य चषक आणि रोख पारितोषिक पटकावले. अनेक दिवसांच्या चुरशीच्या लढतींनंतर अंतिम फेरीत घोडेगावच्या संघाने बाजी मारली. स्पर्धेतील विजेते संघ खालीलप्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक साईनाथ क्रिकेट क्लब घोडेगाव, द्वितीय क्रमांक मातोश्री सखुबाई फाउंडेशन अमुंडी, तृतीय क्रमांक महाबली क्रिकेट क्लब सालोबामला, चतुर्थ क्रमांक धर्मराज प्रतिष्ठान गोणवडी. वैयक्तिक पारितोषिकांचा वर्षाव. स्पर्धेत आपल्या बॅट आणि चेंडूने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. अविनाश पाटोळे यांना मॅन ऑफ द सिरीज देऊन गौरवण्यात आले, तर अंतिम सामन्यात गणेश परदेशी मॅन ऑफ द मॅच ठरले. इतर विभागातील सर्वोत्तम खेळाडू: उत्कृष्ट फलंदाज चेतन कोकणे, उत्कृष्ट गोलंदाज निखिल बिबवे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रदीप गुप्ता, 30+ मालिकावीर योगेश झोडगे. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आणि विशेष आकर्षण. जयसिंग काका काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य असल्याने प्रेक्षकांसाठीही खास लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये LED, टीव्ही, होम थिएटर आणि स्पोर्ट्स वॉच यांसारख्या बक्षिसांनी क्रिकेट चाहत्यांचा आनंद द्विगुणित केला. बीडी अण्णा काळे फाउंडेशनच्या वतीने सर्व खेळाडू, देणगीदार आणि प्रेक्षकांचे आभार मानण्यात आले. जयसिंग काका काळे यांना शुभेच्छा देत पुढील वर्षी जीपीएल 2027 मध्ये अधिक उत्साहात भेटण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. आणि अटॅक कुणावरती झाला तर हाडू फलके यांच्यावरती खेळतोय. परंतु एखादा खेळाडू असं पाहिजे, एखाद्याने अटॅक करायचं, एखादा सिंगल डबलला महत्व द्यायचंय, हे देखील तुम्हाला विसरून चालणार नाहीये. कारण या मैदानाचे वैशिष्ट्य आहे. 30+ धावा जर तुम्ही बनवला तर 7 स्कोर पर्यंत जाणार आहात. इथं गडबड झाली लागेल, विकेट आली. 100 रुपये मग देवले इथं नाही आलं तिथं कुपन निघलं मग तेवढं हलक्या हाताने खेळलेला बॉल सिंगल आली. 1500 रुपये दुसऱ्या ओव्हरचा खेळ मित्रांनो आपण डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सोडून देतोय शुभम, कारण की बॅट फुटला सरकून खेळण्याचा प्रयत्न राहतोय. हलक्या हाताने खेळले तिथे देखील आपण बघतोय सिंगल साठी शुभम. आता मी म्हणेल याच ओव्हरमध्ये धावा बनवतोय. मॅजिक बॉल योगेश झोडगे गोलंदाजीच्या मार्गावरती आले. संघाचे लीडर स्टार गोलंदाज अनुभवी गोलंदाजाकडे विश्वास दाखवलाय. 6 खेळाडू सगळे एक टॅलेंट आहे. एकच खेळाडू योगेश अनुभवी आहे. बोल भैया, यावेळेला चांगला फटका योगेशच्या बॅटमधून 2 धावांसाठी मॅच आली. 5 4 धावा. सेमीफायनल 2 बादशुभास सामन्यामध्ये देखील बिंबे सामनातील खेळ योगेशची साथ मिळाली आणि या 31चा बाटला करत आले. परंतु मॅजिक बॉलची आवश्यकता आहे महाबलीला. गोलंदाजाकडे थ्रो आला असताना मित्रांनो तरी विकेट होती. फेकी चुकीची केली प्रज्वलला. किती मोठा अंतर होतं दोन्ही खेळाडूंमध्ये. अशा मोमेंटला या चुका 2 मिस फील्डचे चौकार, 1 रनआउट मिस, त्या चुका संघाला अडचणीत आणणार आहे. महाबली टीमला चांगला शेट्टी योगेश यांच्याकडे नव्हता मिळाला. यावेळेला देखील बॅकफुटला सरकून खेळण्याचा प्रयत्न, माइटचा वापर करतोय निखिल. धावफलकावरती धावा लागल्या. 30 धावा सामना बरोबर 1 धावेची गरज. 3 चेंडू आणि टाळ्याच्या गजरात स्वागत करा मातोश्री सखुबाई फलके स्पोर्ट फाउंडेशन अमुंडी टीम आणि या वर्षीची मेगा फायनल घोडेगाव प्रीमियर लीगची साईनाथ क्रिकेट क्लब घोडेगाव विरुद्ध तुम्ही पाहणार आहात मातोश्री सखुबाई फलके स्पोर्ट फाउंडेशन अमुंडी. पाहुणा संघ अमुंडीचा संघ आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कपिल दादा आपण सर्वांनी खेळपट्टीवरती जायचं आणि ग्रँड फिनाल. चला कपिल दादा, चला सर्वजण. हा संपूर्ण सुवर्णक्षण आपण या मुकाबला यावर्षी पाहायला मिळते. ट्रॉफी आणि या मानाच्या ट्रॉफी समोर या दोन्ही
विशेष सन्मान आज या ठिकाणी करतोय पूर्ण टीम साईनाथ क्रिकेट क्लब आणि संपूर्ण क्रिकेट प्रेमी मित्र परिवाराच्या वतीनं कपिल भाऊ आमच्या या छोट्याशा लहान किलबिल परिवाराची पण एक आपल्याला छोटीशी भेट आम्ही या ठिकाणी देतोय. फारुख भाई ती भेट ठिकाणी देतोय. बोला ना गिफ्ट. सुंदर असं गिफ्ट आपण पाहतोय. भेटवस्तू या ठिकाणी कपिल भाऊंचा सन्मान पावले अप्पा गुढीकर देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्योतिताई गाडी आहेत, ग्रामपंचायत सदस्य, सर्व उपस्थित मान्यवर. ग्रँड फिनालेची दिमागदार एंट्री तुम्ही पाहताय फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये. जोरदार टाळ्या वाजवण्यात एकदा कपिल भाऊंसाठी. युवक सम्राट तरुणांच्या गळ्यातील ताईत कपिल दादा दिलीप भाऊ काळे पाटील यांच्या आहोत यासाठी केला होता अट्टास, कारण की शेवटचा दिवस घोड आणि महान दिवस घोड होत आहे. चला काळे पाटील यांनी या सुंदर ट्रॉफी दिलेल्या आहेत. इतकं सुंदर हे खरं प्रमुख आकर्षण राहिले या ट्रॉफी सदस्य गोडेगाव ताई करतायत टॉस. कॉल आहे हेड कॉल होता ना. ओके टॉस जिंकलेत मातोश्री सकुबाई फलके स्पोर्ट फाउंडेशन आहे. आपल्या देशाचं प्रतीक राष्ट्रगान घेऊन साऊथ खान पर एक साथ विश्राम. टॉस होतोय. ट्रॉफी उचला दोघे संघ नायक हातात घ्या ना. दोन्ही संघ नायक ट्रॉफी. एक मिनिट थांबा फोटो होईल. मनोज तारू एका बाजूला संघ नायक, एका बाजूला निखिल विवे. या वर्षीची मेगा फायनल पश्चिम मनोज तारू आणि एका बाजूला निखिल विवेची आपण पाहतोय. श्री दत्त महाराज की धन्यवाद. लेट्स प्ले. गोरेगाव प्रीमियर लीगचा 16 रंगेल मेगा फायनल आपण सुरुवात करूया टाळ्यांच्या गजरात. दोन्ही टीम्स रेडी होताना पाहायला मिळतील आणि मेगा फायनलच्या सोहळ्याला आपण आणि फायनल संपल्या बरोबर पारितोषिक वितरण सोहळा तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. अभिनंदन. मोठ्या दिमागात या ठिकाणी पार पडत असताना पारितोषिक वितरण सोहळ्याला आता आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. प्रथमतः 2 ते 3 मान्यवर या ठिकाणी सर्व खेळाडूंना आणि या स्पर्धेला त्यानंतर असं काम त्यांच्या माध्यमातून असेल, युट्यूबच्या माध्यमातून, मोबाईलवरती अभ्यासून स्कोरिंग करणं हे करणं हे शक्य कसं झालं आणि ही स्पर्धा कशी वाटली? स्कोरिंग करणं कठीणच आहे कारण 20 मिनिटात मॅच संपते. तर स्कोरिंग करणं मला खूपच डिफिकल्ट गेलं. मी अक्षरशः प्लेअर 1 प्लेअर 2 असं सिलेक्ट केलं. त्याबद्दल क्षमस्व, कारण एवढं फास्ट क्रिकेट मी तरी पाहिलं नव्हतं. आणि मी सर्वांचं अभिनंदन करेल कारण एवढं नियोजन 20 टीम्स खेळवणं, त्यांचं नियोजन करणं, सगळ्यांना जास्तीत जास्त सामने खेळायला देणं, त्याच्यात 2 नॉकआउटच्या मॅचेस आणि सर्वात महत्त्वाचं कॉलबॅक असा ठेवला की कॉलबॅकच्या 5ही टीम्स ज्या हरणाऱ्या टीम होत्या त्या पण इतके जीव काढून हरत होते की शेवटपर्यंत आपल्याला कुठेतरी सुपर 16ला जायचंय. त्यात धडधड सुपर 16ला गेल्यानंतर एक नॉकआउट मॅच, नंबरमध्ये येण्यासाठी 8 मध्ये येण्यासाठी, त्याच्यानंतर लीग. खरंच नियोजन 1 नंबर केलं. मी सौरभचं अभिनंदन करेल आणि सर्व ग्रामस्थांचं किंवा खेळाडूंचं पण अभिनंदन करेल की एका खेळाडूच्या म्हणजे एक जण मॅनेजमेंट करतोय त्याच्या शब्दाला मान देणं हे खूप कठीण जातं. कारण मी माझ्या गावात पाहतो 6 टीम जरी खेळत असतील तरी भांडणं होतात. इथं 20 टीम घेऊन खेळणं हे खरंच खूप डिफिकल्ट आहे आणि ते पण रात्रीच्या वेळेस क्रिकेट खेळणं. त्यामुळं मी पहिल्यांदा आयोजकांचं एक अभिनंदन करेल की खरंच खूप डिफिकल्ट होत असतं हे रात्रीचं क्रिकेट भरवणं. एवढ्या मुलांना, छोटी मुलं आहेत, सर्व मॅनेजमेंट करणं. हॅट्स ऑफ सौरभ, थँक्यू. धन्यवाद. सौरभाने साईनाथ क्रिकेट क्लब असेल, सर्व क्रिकेटरवरती शिक्षक म्हणून देखील भरती झालेले आहेत आणि टायमिंगला बेळगाव तालुक्यातील भूषण म्हणलं तरी वावं ठरणार नाही, ज्यांनी मात्र महाराष्ट्रभर भ्रमंती करतात. दररोज त्यांचा दिवस हा समालोचनामध्ये जातो. ते आमचे मित्र अलंकारजी बानकिले सर यांचा सत्कार याच ठिकाणी होत आहे. निर्भीड पत्रकार सत्यजित भाऊ गाडे यांना विनंती करतो आपण समालोचक अलंकार बानकिले यांचा सत्कार करायचा आहे. अखेर शेवटच्या मॅच पर्यंत सिंगल, डबल, विकेट जे धावतं वर्णन केलं गेलं ते समालोचक अलंकारजी बानकिले यांचा सत्कार. निर्भीड पत्रकार वेळोवेळी आपण पाहतोय सर्व पत्रकार बांधवांचा देखील सहकार्य आम्हाला लाभत असतं. सर्व बक्षीस देण्या विनंती असेल आपणही पुढे यायचंय. पंच म्हणून ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये सुंदर असं सहकार्य केलेलं आहे अशफाक भाई, आपल्याला विनंती असेल आपणही पुढे यायचंय. सत्यजित जोरदार टाळ्या वाजवा.
सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करावा. ओके, धन्यवाद. आणि यानंतर जे रील आहेत त्यानंतर सगळ्या मान्यवरांचे सत्कार अथर्वच्या माध्यमातून केले गेलेले आहेत. त्याचंही मनापासून यावर्षी ठरला धर्मराज प्रतिष्ठान गोरवडी कॅप्टन कृष्णा नामोल्लेख झालेला आहे. ते आपल्याला विनंती असेल आपण पुढे यायचे. ओके. महाबली क्रिकेट क्लब सालबा मराठी. आणि आता सगळ्यांना उत्कंठा लागली. 2 लकी ड्रॉ, 1 बंपर बक्षीस आणि 1 मालिकेवरील सायकल यावर्षी ओपन आहे. त्यांनी एवढी मोठी टुर्नामेंटचं आयोजन केलं आणि आज आनंदच गगनाला मावेना इतका बोललाय शब्द भरपूर आहेत परंतु आज सुचला भावाच्या मुलाला वाचवणं. ओके, लग्न नाही झालं ना अजून, मला वाटलं जोडीने वाचणार का. ठीक आहे, काय. आणि हा भाग्यवान ऐका, इथं जरी नसला तर त्याला ते घरपोच जाणार आहे. का माहितीये, ते 100 रुपये किमतीचं केळ कुपन आहे. हा फारुख सय्यद, टाळा वाजवा. काय शिट्टी निघाली फारुख सय्यद, एकदा जबरदस्त टाळा वाजवा फारुख भाई यांच्यासाठी. आणि कपिल भाऊ आपल्या शुभ असते. आणि हे 32 इंची एलईडीचं आपल्याला सौजन्य ज्यांनी दिलं, आपल्या गावचा सार्थ अभिमान नेव्ही ऑफिसर अजिंक्य भाऊ काळे यांच्या माध्यमातून हा एलईडी टीव्ही आपल्याला प्राप्त झाला. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो. आणि 1 मिनिट धन्यवाद. 1 मिनिट असंच थांबा. सगळं ग्रामस्थ असतील यांचं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी 1-2 मिनिटांमध्ये तर गोडेगाव लीग मध्ये म्हणजे गोडेगाव पंचक्रोशीमध्ये पहिल्या म्हणजे आम्ही लहान होतो, जवळजवळ 12-13 वर्षाचा असताना गोडेगावमध्ये जवळजवळ बऱ्याच स्पर्धा होत होत्या. परंतु कालांतराने त्यामध्ये खंड पडला आणि खंड पडल्यानंतर जवळजवळ 20 वर्षांनी आपल्या गोडेगावमध्ये गावलीग ही स्पर्धा प्रामुख्याने कपिल भाऊ काळे त्याचप्रमाणे स्वर्गीय बिडी अण्णा काळे फाउंडेशन यांच्या वतीनं मात्र ही स्पर्धा या ठिकाणी सर्व खेळाडूंना उपलब्ध झाली. आणि याच प्रकारचं पर्व दुसरं पुढील वर्षी कपिल भाऊ काळे युवा मंच त्याचप्रमाणे स्वर्गीय बिडी अण्णा काळे फाउंडेशन यांच्या वतीनं ही स्पर्धा पुढच्याही वर्षी आहे. त्या स्पर्धेला आपले द्वारका ज्वेलरचे माननीय जगन्नाथ भाऊ भोसले यांनी या स्पर्धेला सर्व किट जे आपल्याला दिले त्या सर्वच मान्यवरांचं, पंचक्रोशीतील सर्व देणगीदारांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. आणि या स्पर्धेमध्ये सर्व बक्षीसदात्यांचं ज्यांनी लहानपणापासून आणि या गोडेगावमध्ये सौरभ काळे आणि त्यांचा मित्रपरिवार यांनी खूप असे कष्ट घेतले आणि त्या कष्टातून साकार झालेली स्पर्धा आहे. त्यामुळे ही स्पर्धा प्रामुख्याने कपिल भाऊ काळे यांच्या नेतृत्वाने ही स्पर्धा पुढे चालू राहील. याच ठिकाणी थांबतो आणि सर्व खेळाडू आले त्यांचं याच ठिकाणी व्यक्तिशः आणि स्वर्गीय बिडी अण्णा काळे फाउंडेशन यांच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो. उत्सवमूर्ती माननीय जयसिंग काका काळे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त माजी आमदार बिडी अण्णा काळे फाउंडेशनतर्फे 2026 प्रीमियर लीग GPL प्रीमियर 2026 लीग या ज्या क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये 200 खेळाडू सहभागी होते. सर्वांचे कामगिरी फार उत्कृष्ट प्रकारे पार पडली. सर्व आयोजक, सर्व क्रिकेट प्रेमींना सगळ्यांना मी सगळ्यांचे आभार मानते. ही स्पर्धा फार छान प्रकारे त्यांनी आनंद घेतलाय. बस. अण्णा काळे फाउंडेशन यांच्या वतीने जी स्पर्धा आयोजित केलेली सौरभ काळे व टीम यांनी चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट केलं. कोणतेही वाद न होता चांगल्या प्रकारे आपल्या टीमही तयार होती, सज्ज होती चांगल्यापैकी आणि शेवटपर्यंत कोणत्याही अडचण नाही आल्या. आणि मी माझ्या वतीने व पूर्ण टीमच्या वतीने आपले सर्व ज्या टीम उपस्थित राहिले यांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो.